ईश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तु तुभ्यं श्रीरंगनाथ गुरुराज वर्यं मोक्षनाज्ञानदाने कदक्षं प्रभावती क्षेत्र निवासिनं तं नमामि वेदांत विदां वरिष्ठं पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, अडळेश्वर भगवान की जय. श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गृहपदम् मंत्रमूलं गुरुरवाक्यं मुक्तिमूलं गृह कृपा. काल असा विषय झाला होता, दोन म्हणजे दुसरी जी ओवी आहे तिच्यावरती आपलं निरूपण चालू केलेलं होतं, परंतु भरपूर जणांना काल, मलाही वैयक्तिक माझ्याही मोबाईलला प्रॉब्लेम येत होता. आज व्यवस्थित आवाज आहे ना सर्वांना? हो हो वा वा. मग काल हो चालेल चालेल. तर काल माझ्याही मोबाईलचा प्रॉब्लेम, आपले 20-25 मिनिट असेच गेले आणि त्या गडबडीत सगळ्यांना असं शांत मनचित्ताने ऐकायला मिळालं नाही असं. तर आज आपण महत्वाची गोष्ट तसा जर विचार केला तर प्रतिपदा आहे. या पितृपक्षातली प्रतिपदेच्या दिवशी संस्कृतचा पाठ घेतला जात नसतो, शास्त्र आहे म्हणून संस्कृत वगैरे काही नाही. हे आपले प्राकृत विषय असल्यामुळे आपला पाठ चालू शकतो. मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते की महाराजांनी कसा पाठ घेतला, कारण त्यामध्ये सर्वच वेदांताचे गाडे अभ्यासक आपले सगळे आहेत. तर मग आज आपला हा जो पाठ चालू आहे, या पाठामध्ये महत्वाची गोष्ट असं आहे का हा प्राकृत भाषेतला आहे, त्यामुळे हा चालतो. तर आज आपण या ठिकाणी कालच्या विषयाचं काहीतरी थोडं निरूपण या ठिकाणी करूया, महत्वाची गोष्ट. आणि कालच्या विषयाचं निरूपण झाल्यानंतर पुढे जाऊ आपण. तर ओवी अशा पद्धतीची ओवी जी आहे, प्रगटे तव तव न दिसे. भरपूर ज्यांच्याकडे काही अशा असतील, ह्या 65 चांगले 65 त्यांच्याकडे फक्त प्रगटे तव तव दिसे असं छापलं गेलंय, पण न दिसे, न हा शब्द लिहा. ज्याच्याकडे आहे, ज्यांच्याकडे असा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लिहायचा, कारण न च्या महत्व पुढे वेगळं आहे. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रकटना लपला असे न खोमता जो, अशी ती ओवी. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय, अहो हा परमात्मा आहे ना, तर परमात्मा ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला जगत दिसत नाही, व तो ज्या वेळेला परमात्मा लपतो त्यावेळेला जगत भासतं. प्रगटे तव तव न दिसे म्हणजे परमात्मा ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला जगत दिसत नाही. न त्याच्यासाठी आहे, जगत दिसत नाही. व तो परमात्मा लपे तव तो आभासे म्हणजे परमात्मा ज्या वेळेला लपतो त्यावेळेला जगत भासते. आणि प्रगट ना लपला असे म्हणजे हा ना जो आहे, प्रगट ना लपला ना असं घेतलं अन्वयात तरी चालेल. प्रगटला बी नाही, लपला बी नाही. म्हणजे पुढे काय म्हटले त्यांनी, प्रगट ना लपला असे, तसा तो प्रगट झालेला अथवा लपलेला नाही, तो आहे तसाच आहे. न खोमता जो, म्हणून त्याच्यात काहीच कमीपणा नाही. खोमता या म्हणजे कमीपणा, यामध्ये खोमताचा अर्थ असा इथं कमीपणा. आता पुढे तर येणारच आहे, कमीपणा नसणे, त्याला स्पर्श सुद्धा न लागणे, व्यय नसणे, हा विषय कशाला होत नाही, हा यामध्ये ते येणार आहे. म्हणून या ठिकाणी साध्या आणि सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं पहिल्यांदा, तर ज्या वेळेस सत्ता मात्र ज्ञानावरती नजर जाते त्यावेळेला जगदाभास आपोआप मावळतो. सत्ता मात्र ज्ञानावर जर नजर गेली, ज्याची सत्ता झाली त्या ज्ञानावरती नजर जर गेली तर हा जगाचा भास आपोआप मावळतो.
हे पहिल्या प्रगटे तव तव न दिसे इथे सांगितलं. पुन्हा नजर जेव्हा जगतावर जाते त्यावेळेला ज्ञान लपल्यासारखं असतं. ज्या वेळेला इथं परत जगतावर नजर गेली की ज्ञान लपतं. परमसत्ता सर्व ठिकाणी आहे पण तिला निराळी बघता येत नाही. ती बघणे रूप आहे बर का, निराळी बघता येत नाही. तिला बघावी लागतं. तिला जाणता येत नाही. तर जाणणे हे तिचे स्वरूप आहे असं तिला जाणता येईल. तुकाराम महाराज कालही सांगितलं तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणलेत का हे जग विष्णुमय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जसं विष्णुमय जग आहे पण विष्णू रूप नाही बर का. म्हणजे सर्वांमध्ये ती जी मिळून आहे ती सत्ता आहे पण ती आपल्याला दिसते का? नाही. कारण काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो. कालही सांगितलं काही गोष्टी असतात की त्या अनुभवच घ्यावा लागतो. त्या दिसत नाही. न दिसणाऱ्या वस्तू असतात त्या. काल आपण तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं चहाचं. चहामध्ये साखर घातली तर ती चहा नुसता पाहिला तर ती कळत नाही आपल्याला याच्यात साखर आहे किंवा नाही. त्यासाठी चहाचा असा घुटका घ्यावा लागतो, चहा प्यावा लागतं, तेव्हा कळतं चहात साखर आहे. पण तिथे साखर अशी निराळी दिसत नाही, ती चहामय झाली ना. म्हणजे जग विष्णुमय आहे पण विष्णू रूप नाही असं सांगतात. ती चहामय झाली साखर. आता चहात साखर दिसत नाही म्हणजे नाही का? चहात साखर तर आहेच ना. म्हणजेच जगात म्हणजे कोणतीही गोष्ट लक्षात घ्या तर लपोनी आहे, ती लपून लपून पण दिसत नाही. म्हणजे काय झालं जगामध्ये परमात्मा नाही असं नाही, आहे पण तो कसा आहे लपून आहे. अहो चहाचा गुटखा जर घेतला तर अनुभवातून साखर प्रगटते ना. हिरवी ती चहामध्येच अशी लपून ना. म्हणून तो परमात्मा प्रगटणे शक्य नाही व लपणेही शक्य नाही. हा या ठिकाणी व कालपर्यंतचा आपला हा असा विषय झाला होता. तर जर याचा जर विचार जर चांगला जर केला तर जसा 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 या ठिकाणी संशय असा विपर्यास अप्रोक्ष होतो. संशय ज्या वेळेला अप्रोक्ष होतो, आता अप्रोक्ष होतो आता पहा बर का, तसा तसा जगदाभास दिसत नाही. तेव्हा तेव्हा तो अज्ञानाने आवृत्त होतो, तेव्हा तो तो जग प्रतीतीला येतो. परंतु परमार्थात जर विचार केला तर परमात्मा हा अप्रोक्ष ज्ञानाला विषय होत नाही आणि अज्ञानालाही विषय होत नाही. कारण असं आहे वृत्ती ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीला जो जो म्हणजे तो परमात्मा विषय न होणार आहे. अप्रोक्ष ज्ञानाचं माहिती आहे. अप्रोक्ष ज्ञानाचे प्रकार दोन माहिती आहे तुम्हाला. कोणी सांगतं पटक्यात लवकर? ब्रह्मज्ञान म्हणजे काय त्याचे प्रकार किती? परोक्ष आणि अपरोक्ष. बस अप्रोक्ष आणि परोक्ष, परोक्ष आणि अप्रोक्ष. परोक्ष ज्ञान सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं ज्ञान म्हणजे परोक्ष. आणि सच्चिदानंद रूप ब्रह्म मी आहे असं ज्ञान त्याला म्हणायचं अप्रोक्ष ज्ञान. हे तर आपल्याला भरपूर जणांना माहिती आहे. म्हणजे ह्या जो अप्रोक्ष ज्ञान आहे याला ते विषय होत नाही. अहो या पहिल्या ओळीमध्ये जग का दिसतं म्हणले तर त्याच्या लपण्यात जग दिसतं असं इथं सांगितलंय. आता या ओवीतून तो नेहमी लपत नाही असे सांगतात. परमात्मा प्रगटे तव तव जगदाभास न दिसे. परमात्मा लपे तव तव जग आभासे. परमात्मा प्रगटे तव जगदाभास न दिसे आणि लपे तव आभासे. याचा अर्थ असा आहे, आता एक गंमत बघा. हे जग भासतं ना बरोबर तो लपला असं समजायचं. मग
भासलं का तो लपलाय, परमात्मा लपला. आपल्याला दिसायला लागलं, जग हे दिसायला लागलं की तो लपला. आणि त्याच्या उलट असं जग दिसत नाही ना, मग तो प्रगटला समजायचं. म्हणजे विधेयी मुक्तीच्या माणसं, तुम्हाला एक माहित आहे का, या कधी एक जण माहिती आहे का, एक जण जवळजवळ सगळ्यांना एक जण माहिती आहे. तुम्हाला आजपर्यंत हा एक जण भेटलेलाच नाहीये. हा एक जण सगळ्यांना भेटतो. तो एक जण काय करतो, का रे आला नाही आज पाठाला, काय झालं, तो एक जण भेटला आणि त्याच्या बरोबर बाहेर गेलो. तो आज कुठं, आज काय, मला जरा थोडेसे 500 रुपयाची, 1000 रुपये, 2000ची गरज होती. अरे मगाशी म्हटले असते तर मी तुम्हाला दिले असते. तो एक जण आला आणि त्याला देऊन गेलो. हा एक जण कोण आहे, सगळ्यात कामात येतो. तसा तो परमात्मा, लक्षात घ्या. जसा तो एक जण आणि एक जणी जी असते ना, तशी ती गंमत आहे ही. मग बघा, जग सगळ्यांना भासतं. हा जर लपला तर, तो जर लपला, असं ज्या वेळेला भासतं तेव्हा तो लपतो. आणि त्याच्या उलट जग दिसत नाही बरं का. आणि बरोबर जो असं समजायचं का तो प्रगटला असं समजायचं. म्हणजे काय माहितीये, एकत्व प्रगटे तेव्हा नानात्व न दिसे. म्हणजे असं हा एक शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि नानात्व भासले तेव्हा तो लपला. एक जर प्रगट जर झालं तर नानात्व दिसत नाही. पण तो कोण लपला, तर जगामध्ये जो आहे तो, जो म्हणजे परमात्मा. जोचा अर्थ प्रत्येक ठिकाणी इथे जो म्हणजे परमात्माच लक्षात धरायचं. हे बघा, जगामध्ये एक आहे म्हणजे नानात्वात एक आहे. जगात एक आहे पण अनेकात एक आहे. पण एकात मात्र नानात्व नाही. हा फार महत्वाचा मुद्दा लक्षात धरायचा. म्हणजे प्रकटे तव तव न दिसे, म्हणजे नानात्व न दिसे. आणि एक गोष्ट आहे, एक लपे तव तव आभासे, म्हणजे नानात्व आभासे. हे बघा, एक नुसतं प्रगटे आभासे नाही, नानात्व आभासे बर का. एक प्रगटत, हे जे एक आहे तो परमात्मा एक आहे, तो प्रगटतो. आभासे नाही, आभास होत नाही. नानात्वाचा, अनेक गोष्टीचा आपल्याला समोर जे दिसतं ना, त्याचा आपल्याला ते आभास होतो त्याचा. तसे जग लपे नाही, एक आत्मा मात्र लपला. हे ध्यानात धरा, आपला आत्मा लपल्यासारखं आहे. एकात नानात्व हे लपलेले नाही. कारण मगाशी सांगितलं, एक नानात्व मध्ये एक आहे पण एकात नानात्व नाही. कारण एक हे स्वयंप्रकाशित आहे, स्वतः परमात्मा आहे, भगवंत आहे. उलट एकरूप प्रगटते तेव्हा नानात्व भासत नाही. नानात्व भासते तेव्हा मात्र एकरूप लपत असतं बरं का, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रगटे तव तव न दिसे, अशी गमत. प्रगटलं ज्या वेळेला नानात्व भासतं तेव्हा एकरूप लपत असतं. हा एक, ज्या वेळेला तुम्हाला सगळं दिसायला लागलं ना, हे माझं ते माझं, हा माझा तो माझा, हे दिसलं का भगवंत तुम्हाला दिसणार नाही. हे विधेयी, म्हणजे ज्या लोकांची अशी विधेयी मुक्ती असते त्यांना काही दिसत नाही. हे स्वतः चांगदेव महाराज फार योगी मोठे होते, पण त्यांना नानात्व भासत होतं ना. आणि त्यासाठी त्यांना हे सांगतात, अशा प्रगटे व लप या दोन अवस्था आहे बरं का इथं. आता विधेय मुक्तीत लपे नाही आणि प्रगटेही नाही. ज्याची विधेय मुक्त झालेली त्याच्या बाबतीत प्रगट बी होत नाही आणि लपत बी नाही. ना प्रगटे ना लपे, असं जे पुढे म्हणलेत. आता जीवन मुक्तीत प्रगटे व आपल्याला प्रगटे लपे आहे. आपल्या सगळ्यांना प्रगट लपणं, आपण प्रगट बी एकाएकी कुठेही जातो, लपतो बी कुठे बी. आपल्याला लपे आहे म्हणून आपण कसे आहोत, बद्ध. एक लक्षात धरायचं, स्वरूपामध्ये परमात्मा ज्ञानाला ना अज्ञानाला कधी विषय नाही, म्हणून तो प्रगटणे कधीच नाही आणि लपलेला बी नाही. परमार्थिक आहे म्हणून कल्पित ज्ञानाची विषयता येत होत नाही. तो स्वयंप्रकाश आहे ना तो.
म्हणून वृत्ती ज्ञानाची ही त्याला विषयता नाही. आता सार एक एवढ्यातली एक गोष्ट इथे सार काय निघतंय हे बघा. जो कळाला नाही, ज्याला जो कळाला नाही, जो म्हणजे परमात्मा कळाला नाही त्याच्या दृष्टीने तो लपलाय. एक लक्षात धरायचं, परमात्मा ज्याला कळाला नाही त्याला तो लपे, ज्याला जो कळाला नाही त्याला तो लपे. आणि त्यातही सामान्यता न लपे आणि किंतु विशेषता लपे. हे फार सामान्य नाही. सामान्यता न लपेन, विशेषता लपे. कारण काय, सामान्य हे कधी लपत नाही. आपण म्हणतो तो काय सामान्य व्यक्ती का किंवा सामान्य आहे का परमात्मा, तो कधी लपत नाही आणि तो प्रगटही होत नाही. प्रगटे, लपे आणि भाषे, लक्ष द्या बरं का. आता प्रगटे, लपे आणि भाषे या तीन वेगवेगळे शब्द, तीन शब्दांचा अर्थ असा सांगतो मी का एकत्व, ज्यावेळेला हे एकत्व जर कळे म्हणजे प्रगटे, एकत्व कळालं म्हणजे प्रगटे, आणि एकत्व न कळे म्हणजे लपे, आणि नानात्व वाटणे म्हणजे भाषे. परत सांगतो, एकत्व कळे म्हणजे प्रगटे, एकत्व न कळे म्हणजे लपे, आणि नानात्व वाटणे म्हणजे भाषे. आता कोण सांगत? परत सांगतो, हे बघा, एकत्व कळे म्हणजे प्रगटे. हे प्रगटे आणि लपे जे आहे, पहिल्या चरणात प्रगटे आणि दुसऱ्यात लपे. म्हणजे काय, एकत्व कळे, परमेश्वराचं एकत्व कळे म्हणजे प्रगटे, आणि एकत्व न कळे म्हणजे लपे, आणि नानात्व वाटणे म्हणजे भाषे. सांगा. हा हे बघा, हा एकत्व एकत्व कळाले म्हणजे प्रगटले, वा आणि एकत्व न कळणे म्हणजे लपे, वा 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 वा. आणि नानात्व भासणे म्हणजे भाषे. नाही नाही, वाटणं, वाटणं भास. नानात्व वाटणे म्हणजे भाषे. हा, वाटणे आणि भाषे हा वेगळा. भासण्यासाठी वाटणे सांगितलं आपण. सांगा अजून बर, कोण सांगत? म्हणजे हे कसं आहे प्रगटे माहितीये का? हा प्रगटे म्हणजे एकत्व कळणे. बर, बरोबर. लपे म्हणजे अ, एकत्व न कळणे. वा आणि भाषे किंवा आभाषे म्हणजे नानात्व वाटणे. वा 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 वा. छान. अजून अजून कोण सांगत? तुकाराम महाराज आले का आज? आहेत आहेत. हा सांगा महाराज. मग पद्मताई सांगा. समजलंय का? तर सांगतय कुणी? हो. कोण? संतोष महाराज सांगतायत का? चालायचं पुढं? हा सांगतो. हा सांगा सांगा. प्रगटे म्हणजे एकत्व कळणे, लपे म्हणजे एकत्व न कळणे, आणि हा. भाषे म्हणजे नानात्व वाटणे. वा 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 वा. सुंदर. आता सगळ्यांना कळालंय. लपे, प्रगटे आणि भाषे तीन शब्द स्वतःच म्हणजे भगवंताच एकत्व कळे म्हणजे प्रगटे, एकत्व न कळे म्हणजे लपे, नानात्व वाटणे म्हणजे भासणे. आता त्यात नेहमी लपेच नाही बर का. कारण नेहमी लपे असते तर सुसुप्तीन समाधी अवस्था राहिली नसती. एकत्व न कळे म्हणजे लपे, हे पण त्यात नेहमी लपेच नाही. कारण नेहमी जर लपलं तर सुषुप्ती आणि समाधी अवस्था राहिली नसती. तसेच नेहमी प्रगटे बी नाही. कारण असं आहे की नेहमी प्रगटे असते तर जागृती स्वप्नावस्था आलीच नसती. जागृती स्वप्न या दोन लपण्याच्या अवस्था आहेत. हे आपल्या जीवाचं चाललं, जीव या गोष्टीचं चाललंय. जागृती आणि स्वप्न या दोन अवस्था लपण्याच्या अवस्था आहे. समाधी, सुसुप्ती या दोन ज्या अवस्था आहे,
समाधी आणि सुषुप्ती ह्या ज्या दोन अवस्था आहेत त्या प्रगटण्याच्या आहे बरं का. परंतु दोन्ही अवस्थेत न कळता प्रगटे असा प्रकार आहे. आता बघा बरं का, सुषुप्ती समाधी लपली, जर सुषुप्ती आणि समाधी लपली की जागृती आणि स्वप्न दिसते, आणि सुषुप्ती समाधी प्रगटली का हे दोन्ही दिसत नाही, जागृती बी नाही स्वप्नही बी नाही. जोपर्यंत जो सुषुप्तीतून बाहेर आणि समाधीतून बाहेर असतात त्याला सगळं दिसतं, जागृतीचं असतं आणि स्वप्न असतं. आणि सुषुप्तीची समाधी प्रगट झाली की स्वप्न आणि जागृती दिसत नाही. त्यातही एक अवस्था असते तेव्हा एक अवस्था नसते. म्हणजे समाधीमध्ये सुषुप्ती नाही आणि सुषुप्तीमध्ये स्वप्न नाही आणि स्वप्नात जागृती नाही. हे आपल्या अवस्थेमध्ये ऐकण्यात आलंय. बघा, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं, म्हणजे एक सामान्यच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं समाधीचा अंतर्भाव, कोणाचा माईक चालू आहे? त्रुतीताई माईक बंद करा. हो, हे बघा, आपल्या दृष्टीनं सामान्य, म्हणजे आपण सगळे सामान्य, आपण महात्म्यात येतच नाही. आपल्या दृष्टीने समाधीचा अंतर्भाव सुषुप्तीत करायचा. आपल्याला समाधी कुठं लागती? सुषुप्तीत. आपण म्हणतो ना, अरे आज असं झोपलो की मला कुठलंच काही आठवत नाही, म्हणजे ती आपली समाधी समजायची. आणि महात्म्याच्या दृष्टीने सुषुप्तीचा अंतर्भाव स्वरूप समाधीत करायचं असते, ते स्वरूपाला समाधी करतात. तसेच दुसरी गोष्ट सांगतो, आपल्या दृष्टीने स्वप्नाचा अंतर्भाव जागृतीत करायचा. जागृती झाल्यावर स्वप्न आपल्याला आठवतं ना, आणि महात्म्याच्या दृष्टीने जागृतीचा अंतर्भाव स्वप्नात करायचा. म्हणजे जागृतीचे करावे स्वप्न आणि सुषुप्तीची करावी समाधी. अशा खऱ्या दोनच अवस्था आहेत. सुषुप्तीची समाधी करणे आणि जागृतीला स्वप्न समजणे हाच खरा पुरुषार्थ आहे सगळ्यांच्या दृष्टीने. आता चांगदेवही कसे, चांगदेव महाराज हे समाधी त्यांनी घेतली आणि त्यांना घेता बी येत होती चांगली. बघा, आता मी काय सांगतो, म्हणून समाधी घेता येते ते चांगदेव. ज्याला समाधी घेता येते त्याला चांगदेव म्हणा, पण त्या समाधीला सुषुप्ती म्हणणारे आपले ज्ञानदेव. बघा, समाधी म्हणजे सुषुप्ती. त्याचं कारण आहे असं, स्वरूप न कळता समाधी घेतली ना. जर महाराजांना, चांगदेव महाराजांना स्वतःच स्वरूप कळालं असतं तर कोरपत्र पाठवलं नसतं. 1400 वर्ष जगून माऊली म्हणले, काय अर्थ आहे? सुषुप्तीत ते निवांत झोपलेला असतो म्हणे तू भक्त, आमच्या सामान्य लोकांसारखा. माऊली त्यांना तू म्हणू शकतात, आपल्याकडून येऊ शकत नाही. हे माऊलींचं वाक्य बोललो. कारण स्वरूप न कळता समाधी घेतली तर ती सुषुप्ती समजायची म्हटले. आणि चांगदेवाला जागृती पण होते. जागृती होते म्हणजे कसली जागृती होते? तुम्हाला प्रसंग त्या दिवशी मी सांगितला. जागृती होते म्हणजे कसं, ज्या वेळेला समाधीतून चांगदेव महाराज जागृत व्हायचे तर त्या समाधीत असताना त्या अगोदर त्या परिसरात, त्या पंचकृषीमध्ये असलेले सर्व जीव जे त्यावेळेला त्यांचं देहावसन झालेलं असायचं, मृत्यू पावलेलं असायचे, तर ते सर्व कोंबड्या, कोणाची बकरी, कोणाची गाई, कोणाचे वासरं, काय कोणाचे माणूस, कोणाचा भाऊ, त्यांचे ते प्रेत घेऊन तिथं यायचे आणि चांगदेव महाराज समाधीत असायचे. आणि ज्या वेळेला ते जागृत व्हायचे फक्त एकच वाक्य म्हणायचे, कोण रे तिकडे? तर कोण रे तिकडे म्हटल्याबरोबर हे सगळे मेलेले सगळे जीव जिवंत होऊन रस्त्याला चालायला लागायचे. मी इथं कुठं आलो म्हणायचे. म्हणजे ते जागृत व्हायचे ना. म्हणजे ते स्वतःला सांगायचे का तिथं कोण आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी एक प्रकारचा अहंकार वृत्तीचा त्यावेळेला होता. आणि ती अहंकाराची वृत्ती त्या दिवशीच आपल्याला त्या
ज्या चरित्रात सांगताना भरपूर होतं सांगायला, पण आपण थोडस शॉर्ट मध्ये सांगितलं. मुक्ताबाईनं काय केलं होतं म्हणजे हे सगळे इथं का थांबलेत, तर मुक्ताबाईनं सांगितलं इथं का थांबलेत, तर सगळं त्यावेळेला ते म्हणले का हे सगळे यांची समाधी जर बाहेर आले समाधीतून तर हे सगळे लोक म्हणजे पूर्णपणे जिवंत होतात म्हणले. मुक्ताबाई म्हणे यात काय विशेष म्हणे, माझा दादाही करीन म्हणले तसे. 6 वर्षाची मुक्ताबाई, 4 वर्षाची मुक्ताबाई छोटीशी. मग दादाकडे गेले, दादा म्हणले, दादाला म्हणले अरे हे काय आहे? दादा म्हणे ते तिथे एक दिसतंय ते कोंबडी ना, कोंबडा का काही ते नाही तर बकरं घे आणि यांच्या सगळ्या वळून दे टाकून. अहो एका तिने फक्त असं वळलं टाकलं तर सगळे जिवंत झाले घरी गेले. हे चांगदेव महाराज ज्या वेळेला समाधीतून बाहेर आले तर ते म्हणले कोण आहे रे तिकडे, कोणाचाच आवाज नाही. त्या क्षणी त्यांचा थोडासा सांगायचं तर म्हणजे अहंकार कमी झाला होता. या ठिकाणी सांगायचं काय, तर स्वरूप न कळता समाधी घेतली तर ती सुसुप्ती समजायची, म्हणजे चांगदेवाला जागृती होती, हे मला इथं सांगायचं. आणि जागृती असणाऱ्याला सुसुप्ती असते हे लक्षात घ्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाच्या समाधीला सुसुप्ती ठरवलं. आपण ठरवू शकत नाही. महाराजच त्यांना उत्तर देण्याच्या पात्रतेचे होते. आता एक सार गोष्ट इथं, आत्मस्वरूप प्रगट झाले म्हणजे जग दिसत नाही, हे लक्षात घ्या. स्वतःच्या आत्मस्वरूपाला प्रगट करा, तुम्हाला जग दिसणार नाही. अहो कोणतीही गोष्ट घ्या, थोडस जरी आपल्याला कमी पडलं, थोडस जरी काही चुकीचं वाटलं का लगेच आपलं त्याला मराठीत, शुद्ध मराठीत म्हणतात, डोकं तापतं, क्रोध उत्पन्न होतो. स्वतःच रागाचं स्वरूप मात्र करतात, पण आत्म्यामध्ये आपल्यामध्ये एका बाजूनं म्हणायचं आत्मा पांडुरंगन दे, एक चिमण्या पाखरं येऊन बसायचे, समोर वाघ येऊन बसायचे, कधीच त्यांनी विचार नाही केला. आत्मस्वरूप प्रगट झालं म्हणजे जग दिसत नाही आणि ते लपते तेव्हा ते भासत असतं. आणि या आता पुढच्या त्या ओवीच्या म्हणजे पूर्वार्धामध्ये काय सांगितलं, लपे आणि प्रगटे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मी काय सांगितलं, जगताचा ग्रास झाल्यानंतर परमात्म्याचे शुद्ध स्वरूप उरतं, परंतु परमात्मा शुद्ध स्वरूपाने प्रगट असला तरी दर्शनाचा तो विषय होत नाही. हे दृश्य पदार्थ नाशवंत असतात, जे जे दिसतं ते नसतं. श्रुतीचं वचन आहे, यत दृष्टम तन्नष्टम, म्हणजे जे जातं, जे दिसतं ते नष्ट होतं, त्याला हे प्रमाण आहे श्रुतीचं. व परमात्मा दृश्य नाही म्हणून तो अविनाशी आहे. जगातील सर्व जे अनुभवले जाणारे जे विषय ते इंद्रियनिष्ठ असतात. बघा, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ह्या पंचविषयांचा अनुभव घेण्यासाठी त्या इंद्रियाची आवश्यकता असते. अहो परमात्मा हा पंचविषयापैकी एकाचाही नाही, त्याच्या अनुभूतीसाठी इंद्रियाची अपेक्षा नाही, हे या ठिकाणी तुम्हाला सांगत आलं. आता परमात्मा नेत्र किंवा कोणत्या इंद्रियाचा रूप असा कसा होऊ शकतो, हा विषय कधीच होणार नाही. हा परमात्मा कदाचित दृश्य ठरला तर श्रुतीच्या या सिद्धांताला, अनुभवजन्य या ज्ञानाला म्हणजे विरोधच येईल ना. अशा परमात्म्याला देहबुद्धी दृढ करून स्थूल दृष्टीने पाहायला जर गेलं ना तर परमात्म्याचं दर्शन न होता त्याच्या रूप विषयाचं दर्शन होईल. माऊलींनी एका ठिकाणी वर्णन बी केलेलं आहे, तैसे स्थूल कार्य नाश बनते, भरवसा बांधुनी चित्ते, पाहती मज अविनाशाते परी मी कैसा दिसे. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी बी म्हणलंय, अस्थिचा देह मासाचा गोळा, पाहिन म्हणे ब्रह्माचा गोळा,
तो ज्ञानी नव्हे आंधळा जाण तू. म्हणजे बघा तुम्ही काय प्रत्येक वेळ वरी हे जे सगळे जे प्रमाण सांगितले ते शंकराचार्यांनी पण सांगितलेलं आहे. अरूपम तथा ज्योतिकारत्वात तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. हे जे सांगितलं हे एका दशकात आहे, निर्वाण नावाच्या दशकामध्ये शंकराचार्यांनी सांगितलंय. हे जे प्रमाण आहे ना, परमात्मा हा अरूप आहे, त्याला रूप नाही, म्हणून तो दृश्य आहे. दृश्य होत नाही, तो अदृश्य आहे. त्याला पावायला ना गेल्यानंतर पाहणारा कधी वेगळा उरत नाही बरं का, हे लक्षात धरा. देव पाहायला गेलो देवची झालं, जसे आहे ना, देव पाहायला गेलं ना तर देवच होऊन जातो. त्याला पाहायला गेल्यावर पाहणारा कधी वेगळा राहत नाही. पाहणे पाहणे दुरी सारून या, पाहते पाहणे दुरी सारून या असं म्हटलंय ना. असा तेथील हा या ठिकाणी पाहण्याचा प्रकार आहे. ज्याच्या दर्शनात द्रष्टा उरत नाही तेथे दर्शन कोणाच्या अनुभूतीचा विषय होणार नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. परमात्म्याच्या खऱ्या दर्शनाचे जर रहस्य जर सांगायला गेलं तर भगवान अर्जुनाला फार सुंदर सांगितलंय. देखिजे ना देखिजे ऐसी दशा येथ निपजे म्हणले, तेथे दर्शन माझे साचोकारे. अहो या परमात्म्याचे हे अव्यक्त आणि अतिइंद्रिय रूप आहे. हे सिद्ध करण्यासाठी माऊली काय पुढच्या वहीत पुढे फार छान म्हणतात. प्रगटे तव तव न दिसे, कसा दिसे म्हणून पुढच्या दृष्टीनं जर सांगितलं तर तो या ठिकाणी आता यावर आता सहज असा आक्षेप येतो की प्रत्येकाच्या मगाशी सांगितलं आत्मस्वरूप प्रगट झालं म्हणजे जग दिसत नाही, तेव्हा ते भासत असतं. आता या ठिकाणी आक्षेप येईल, तुमची आत्मवस्तू लपते, प्रगटते म्हणजे प्रगटेवर लपे. प्रगटे ना लपला असे कसं असतं माहितीये का? प्रगटे आता पुढे प्रगटे, प्रगटे कशाला? प्रगटे ना लपला ना असं घेतलं तरी चालेल बरं का, म्हणजे लिहू नका, पण आपल्याला अन्वयासाठी प्रगटला बी नाही लपला बी नाही असा समजलं. प्रगटे तुझे आहे ना, प्रगटना लपला असे असं ज्याच्या प्रगटला बी नाही लपला नाही. आता तुम्हाला सांगितलं का, ही जर आपली जर आत्म्याची जर वस्तू लपत म्हणायचं, प्रगटे म्हणजे प्रगटेवर लपे, या दोन अवस्था तरी आत्म्यावर बसल्या असं जर कोणास जर वाटल तर मग ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले प्रगट ना लपाला. आता तर इथं जर विचार केला तर प्रगट म्हणजे या ठिकाणी ज्ञान पण घेऊ शकतं बरं का, आणि लपत ते अज्ञान, म्हणजे ज्ञान प्रगटलं तर अज्ञान लपत. या ठिकाणी एक प्रकार असा एक प्रकार निर्माण झाला. म्हणजे इथं काय म्हणता प्रगटे म्हणता तुम्ही एका बाजूनं, आणि एका बाजूनं काय म्हणता लपलंय बी. म्हणजे हा एक प्रकारचा न्याय तयार झालेला आहे. देहाली दीपक न्याय म्हणतात याला. देहाली दीपक न्याय कशाला म्हणतात? देहाली देहाली कशाला म्हणतात? देहाली देहाली तुमच्या भागाकडे देहाली आहे का शब्द? देहाली कोणाकडे? त्या परभणी वगैरे तिकडे कोण असेल तर देहाली शब्द वगैरे आहे का? देहाली किंवा ठेवलेला देवा का? हा उमऱ्यात देहाली म्हणजे उमरा, बरोबर. म्हणजे ठेवलेला देवा उमऱ्यात, हा उमरा, देहाली म्हणजे उमरा बर का. उमऱ्यातला तो दिवा असतो त्याला, बरोबर बरोबर. देहाली कोण? अशोक महाराज का? हो हो. वा रामकृष्ण, छान छान. देहाली म्हणजे उमरा. आता देहाली दीपक या न्यायानं आहे. म्हणजे देहाली म्हणजे उमऱ्यात जर दिवा जर ठेवला, बघा पूर्वी उमऱ्यात दिवा ठेवायचे, म्हणजे आता काय ते राहिलंच नाही. दिवा ठेवायचे, दिवा असायचा का, तो दिव्याचं एक वैशिष्ट्य होतं, बाहेर बी प्रकाश आणि आतही प्रकाश. म्हणजे एक दोन्ही बाजूला त्याचा उपयोग, म्हणजे प्रगटला बी लपला बी, म्हणजे बाहेर बी ना आत बी. म्हणजे तुम्ही म्हणता आहे बी आणि गायब बी झाला, प्रगटतो बी लपतो बी. कारण काय माहितीये का, प्रगट
व लपे ही सर्व अध्यारोपातली भाषा आहे. परमात्मा म्हणजे परमार्थात तो प्रगटणेही शक्य नाही व लपणेही शक्य नाही. अर्थात काय सांगितलं? प्रगटे ना लपे. ही अजातवादातून भाषा आहे. अजातवाद माहिती आहे ना? त्या 4थ्या तरंगात सगळ्यांनीच ऐकलं असन. 6वे प्रकरण आहे ते ख्याती वर्णनाच्या अगोदर अजातवाद आणि विवर्तवाद. एक लक्षात धरायचं, अजातवाद आणि विवर्तवाद कोणताही ग्रंथ चांगला श्रवण करण्यासाठी झाला नाही म्हणायचं बरं का. कधी माझा झालाय नाही म्हणायचं. विचार सागर झालाय नाही म्हणायचं. मी श्रवण केलाय, कारण होत नाही काही. अजातवाद म्हणजे काय माहितीये का? एक फार महत्वाचे बरं का. म्हणून मी हा अजातवादातला ही भाषा आहे. शक्य नाही ना प्रगटे आणि ना लपे. म्हणजे आज जवळजवळ सगळ्यांना माहित असेल तरी पण अजातवाद थोडासा सांगतो. संसार जन्मला नाही अशा अर्थाचा सिद्धांत. हा संसार म्हणजे कसा आहे? जन्मलेलाच नाही म्हणले. म्हणजे हा सिद्धांत सांगायचा म्हणजे अजातवाद. म्हणजे थोडक्यात वंद्या पुत्राप्रमाणे जर परमार्थिक दृष्ट्यानं जर विचार केला तरी अभाव रूप आहे वंद्यापुत्र. अहो, वंद्यापुत्राचा पत्ता कोणाला माहितीये का आतापर्यंत? कुठे येतो, कुठे राहतो, कुणी सांगू शकत नाही. ते जसं कठीण आहे हे सांगणं, जसं अशक्य आहे, त्याप्रमाणे कोणाच्या ठिकाणी सत्य नाही. कोणाच्याच ठिकाणी सत्य नाहीये. नाव असतं, प्रत्येकाचं नाव आहे. आता अशोक महाराजांचं नाव अशोक आहे. अशोक म्हणल्यानंतर फक्त हे नाव तर त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? ते म्हणणार अशोक. अहो, हे वडिलांनी ठेवलंय. पण तुम्ही जेव्हा मातेच्या उदरात होता तेव्हा कोण होता? काय नाव होतं तिथं? पण होता ना. ते कुठून आलात त्याचं ठिकाण सांगता येत नाही. संसार हा सत्य पदार्थ कधीही नसतो, हे लक्षात धरा. संसाराचं ठिकाण आणि पत्ताही कोणाला देता येत नाही. अहो, पण हे सर्व दिसतं ना. आणि इथं झालाच नाही असं म्हणायचं म्हणजे अवघड आहे. त्यामुळं हा अजातवाद पटत नाही. वंद्यापुत्र दिसत नाही म्हणून नाही, हे ठीक आहे. मग संसार तर दिसतो ना. झाडं दिसतात, गाडी आहे माझी, 4 ट्रॅक्टर आहे, 40 गाय आहे, हे सगळं दिसतंय ना संसार. म्हणून तसं जर विचार केला तर संसार दिसू नाही, तो फार प्रत्यक्ष दिसतो. मग संसार झालाच नाही असं कसं पटल? परमार्थात तो प्रगटणेही शक्य नाही आणि लपणेही शक्य नाही. अर्थात प्रगटे ना लपे, हा अशी अजातवादाची भाषा असं म्हणायचं. म्हणून ते पटत नाही अजातवाद. म्हणून पुढे विवर्तवाद आहे. हे दोनच वादावर सगळं परमार्थ आहे आपला, हा लक्षात घ्या. आता येईलच तो पुढे. न खोमता असे मध्ये विवर्तवाद. तात्पर्य सांगायचं काय? काय एक लक्षात घ्या या ठिकाणी. नित्य सिद्ध अशा परमात्म्याचं सम्यक ज्ञानाने ज्या वेळेला दर्शन होत नाही त्यावेळेला तद्विवर्त आभासाचे मात्र प्रत्यक्ष या ठिकाणी दर्शन घडतं. या आभासात एकादशी दर्शन घेत असताना अधिष्ठान रूप परमात्म्याचा सहज विसर पडतो. म्हणजे या आभासाचं जर दर्शन घेतलं तर या जो अधिष्ठान असलेला परमात्मा आहे त्याचा सहज आपण असं करतो तर काही उपयोग होत नाही, त्याचा विसर पडून जातो. लपलेली वस्तू जवळ असून वृत्तीच्या या चंचलतेमुळे आपल्याला ती त्या भ्रमामुळे भासत नाही. हे बघा, काल तुम्हाला एक मी सांगितलं होता दृष्टांत. माऊली बी म्हणतात, तू जया प्रति लपसी तया विश्व घेदाविसी प्रकट दैसे करसी आगविसी तू.
अहो हे बघा, एक लक्षात द्या, गारुड्याचा मी काल दृष्टांत सांगितला. गारुडी नजरबंदीचा खेळ करतो, दुसऱ्याची तो दृष्टी अशी बंद करू शकतो, पण स्वतःची नजर बंद करता येत नाही ना. या ठिकाणी आपला हा नजरबंदीचा खेळ हा सामान्य आहे. लपलेली वस्तू जवळ आहे, स्वरूप आहे ना लपलंय. या वृत्तीच्या आपल्या वृत्ती चंचल आहे. या भ्रमामुळे ज्याप्रमाणे दिसत नाही त्याप्रमाणे काय होतं, सर्व उपाधीमध्ये हा हा जो व्याप्त असलेला परमात्मा, त्याच्या अनुभवाची, ज्ञानाच्या अभावाची गुप्तता वाटते. अहो लौकिकातील एखादी वस्तू अथवा व्यक्ती लपल्यावर दृष्टी आडती जाते. एखादी आपल्या लौकिकात असलेली वस्तू पण ती असते ना. हा परमात्मा एकदेशी नाही, सर्वव्यापक आहे, सर्वगत सगळ्या ठिकाणी असल्यामुळं त्याच्या लपण्याचा अनुभव हा अज्ञानजन्य आहे. आभासाकडून हा परमात्मा लपलाय. हा स्वय परमात्म्याकडून हा लपंडाव नाहीये. लपेतव तो आभास आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणलेत. आता बघा पुढच्या त्या अर्ध्या ओवीत सांगितले, प्रगटेना लपला असे न खोमता जो. असा जर विचार केला, परमात्मा वास्तविक प्रगटही नाही, लपलेलाही नाही, दृश्य विषय नाही, म्हणून प्रगट नाही व सर्वव्यापक असल्यामुळे लपण्यास वेगळं त्याला स्थान नाहीये. अहो ज्या परमात्म्यापासून हे जगत झालं, त्या जगतामध्ये त्याची पूर्ण व्याप्ती आहे. असा परमात्मा जगत दर्शनाने कसा लपण हो? कार्यामध्ये कारणाची पूर्ण व्याप्ती असते, हा न्याय आहे. या जगत कार्यामध्ये कारणरूप परमात्मा असा ओतप्रोत भरलाय. हे जग परमात्म्यापासून स्वतंत्र वस्तू नाहीये. हा परमात्मा जगतकार झालेला आहे. झालेनी जग मी झाके, मग जगतवे कोण फाके. असा भगवान या ठिकाणी अर्जुनाला एक प्रश्न करतात. पुढे म्हणले, बीजची झाले तरू अथवा भंगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तरू. हे जग, हे ते जग आहे. हे बीज त्याचं झाड झालंय म्हणले. बीजची झाले तरुण अथवा भंगारीचे अलंकार, तैसा मज एकाचा विस्तरू, हे ते जग असं सांगतात. जर तसा जर विचार केला, आम्हाला हे जग वास्तव न खोमता म्हणजे काय माहितीये का? खोमता या शब्दाचा अर्थ लिहून घ्या वाटलं तर, कमीपणा नाही असा. त्याला स्पर्श सुद्धा नाही होऊ शकत, कमीपणाच घेत नाही, स्पर्श अंगाला लागून देत नाही असा खोमता. व्यय नाही तिथं, विषय नसणारा, त्याला म्हणायचं खोमता. आम्हाला हे जग भासतं. का भासतं? त्याला निर्विषयी. उत्तर हा खोमता म्हणजे निर्विषयी का? मग तसं बी नाही. हा निर्विषय, विषय नसे म्हणजे निर्विषय. तसंच आम्हाला हे जग भासतं ना म्हणले तर कसं भासतं आणि का भासतं? महाराज काय म्हणले माहिती घे, भासू दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणते भासू दे. ज्ञानेश्वर महाराज म्हणते न खोमता आहे ना, म्हणजे जग भासले तर आत्म्याचं काही बिघडत नाही म्हणले. कारण हे बघा, फार एक इथं भासुद्या बी म्हणतात. भासुद्या म्हणले का? म्हणले आत्म्याच्या याच्यात काही बिघडत नाही. बघ आकाशात आहे ना, पाऊस खूप आकाशातून पडतो, बरोबर? तर मग या आकाशातील म्हणजे मेघात पाणी,
या आकाशातील मेघातून पडणारा पाऊस आकाशाच्या समसत्तेतला आहे. तो समसत्तेत राहून आकाशाला भिजवत नाही. तर हा विषम सत्तेतील जगाचा आत्म्याला संपर्क कसा येईल म्हणले आणि कसा लागेल? याला विवर्तवाद म्हणायचं. विवर्तवाद मगाशी सांगितलेला अजातवाद आणि दुसऱ्या ओवीत सांगितलं विवर्तवाद. या चांगदेव 65 मध्ये आणि अमृत अनुभवात हे फक्त दोनच वाद या ठिकाणी स्वीकारलेले. कोणते? एक विवर्तवाद आणि अजातवाद. आता हा जो अजातवाद मगाशी सांगितला तो कोणालाच पटत नाही. संसार जन्मालाच नाही असं म्हणल्यावर पटल का? आता तर आपण तर सगळे जन्माला आलेलो आहे. आपण जन्माला आलो जर तसा जर विचार केला, आपण म्हणजे कोण स्वतःच स्वरूप कळालं पाहिजे. आपण जन्माला, मी जन्माला आलो, तुम्ही जन्माला आले असं म्हणतो आपण. अहो पण तो आत्मा, हे देह जन्माला आला ना. आत्मा कधीपासून आहे? अनादी म्हणतात ना, अनंत आहे ना, कधीपासून आलाय. म्हणून हा अजातवाद असून हाय असल्यामुळे कोणाला पटत नाही आणि एकाएकी पटणे शक्य नाही. आणि हा पटवण्यासाठी विवर्तवाद आहे. म्हणजे बिघडू द्या. का? उदाहरण दिले. अहो जरी पाणी वरती राहतंय आकाशात आणि वरून त्याचा पाऊस पडतोय, पण आकाश भिजतं का हो त्या पाण्यानं? पाण्याचा गुणधर्म आहे भिजवणे. आकाशाला भिजवतच नाही ना. तसं विषम सत्तेतील जगाचा आत्म्याला संपर्कच येऊ शकेल कसा? तर मग काय सांगितलं? विवर्तवाद म्हणजे अध्यासवाद. तसं जर विचार करा, आणि हा अध्यासवाद आणि विवर्तवाद जर समजला ना, तर अजातवाद सगळ्यांना पटायला सुरुवात होतो. अध्यासवाद आणि विवर्तवाद समजल्यावर बरं का, अजातवादही पटतो. म्हणजे नाहीच म्हणतो माणूस, संसारच नाही. फार महत्वाचं आहे. विवर्तवाद म्हणजे अध्यास. अध्यस्त म्हणजे मिथ्या गोष्ट. आणि इथं कशी भाषा सांगितली मग अशी, प्रगटत नाही आणि लपत नाही, प्रगटला तर असू दे. असं हे जग या ठिकाणी भासत असत. या विवर्तवादात सांगतात का वास्तविक जन्मलेले हे जग सत्य नाही, पण ते वाचते तर का वाचत? अहो आपल्या स्वतःच्या आत्म्याचे, प्रत्येकाला असं वाटतं मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी सुखी आहे, विचारसागर मध्ये झालंय, मी दुःखी आहे, या रूपाने ज्ञान आहे म्हणे. पण मी ब्रह्म आहे असं आत्म्याचं ब्रह्म रूपाने ज्ञान नाही ना होत. असं जे आत्म्याचं अज्ञान आहे, त्यात याच अज्ञानामुळे जे जग प्रतीत होत असतं, मी ब्रह्म हे मानायलाच तयार नसतो. उदाहरण सांगितलेले, रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसतो ना, मग म्हणजे रज्जूच्या अज्ञानामुळे तो मिथ्या प्रतीत होत असतो. तसंच जन्मादी संसार सत्य नसून आत्मस्वरूप अज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतात ते, आणि हाच विवर्तवाद होय. नाही ते दिसतं म्हणजे विवर्तवाद हे लक्षात धरायचं सगळ्यांनी. आणि हा हे प्रकरण झाल्यावर पुढे म्हणले, मग ते सगळ्यांना माहिती, ते ख्यातीचं वर्णन आहे. पुढं 5 जण भेटले ना, सर्प दिसला 5 जणांना, ते असत ख्याती, आत्मख्याती, अन्यता ख्याती, अख्याती, सत्ख्याती ना निर्वचनीय ख्याती शेवटची. हे पुढे ख्याती वर्णन सांगितलं. हा साप कसा दिसला, भ्रम कसा मिटला. सांगायचं तात्पर्य ह्या चांगदेव 65 आणि ह्या अमृत अनुभवात विवर्तवाद आहे.
आणि अजातवाद हे दोन वाद स्वीकारले यांनी. आणि ह्या सुद्धा पहिल्या 1.5 ओळीमधून आपल्याला इथं विवर्तवाद सांगितलाय. दुसऱ्या ओळीच्या उत्तरार्धामध्ये अजातवाद सांगितला. अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. आता मला या ठिकाणी मला एक सांगा, कुणाला कोणत्या गोष्टीमध्ये हा विषय समजला का? अवस्थेचा विषय समजला का? सुषुप्ती व समाधी अवस्था राहिली नसती, तसेच नेहमी प्रगटही नाही, हा विषय काही समजला का? सुषुप्ती समाधी लपली की जागृती स्वप्न दिसते, आणि सुषुप्ती समाधी प्रगटली की स्वप्न जागृती दिसत नाही, हा विषय समजला ना सगळ्यांना? हा प्रकटे म्हणजे एक लक्षात धरा, प्रकटे तव तव न दिसे. आता कोणी प्रगटे तव तव न दिसे यातलं थोडस 1 मिनिटासाठी सांगू शकतं का? आहे आपल्याला 4-5 मिनिट अजून. प्रगटे म्हणजे काय? कोण सांगतं? प्रगटे तव तव न दिसे म्हणजे काय होतं? काय प्रगटे आणि काय न दिसे? जेव्हा आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होतं त्यावेळेस हे जगत भासत नाही. हा वा, म्हणजे ब्रह्म, बघा, ब्रह्म पेक्षा परमात्मा शब्द घ्यायचा ताईसाहेब इथं. बर लक्षात आलं का? हा परमात्मा ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला जग दिसत नाही, बरोबर. आणि लपे तव तव आभास आहे. कोण सांगतं? सांगा. ज्यावेळेस परमात्म्याचं अज्ञान आहे आपल्याला त्यावेळेस हे जगत भासत. हा, म्हणजे लपे तव तव आभास आहे. अज्ञान बरोबर आहे, हे झालं. परंतु काय म्हणे? लपे, ज्या वेळेला परमात्मा लपतो, साध्या सोप्या शब्दात, त्यावेळेला जग कसं जग भासतं ना का आपल्याला? तो लपल्यावर जग भासायला सुरुवात होते ना. तुम्ही लक्षात धरायचं का इथं दरवेळेला परमात्मा शब्द वापरायला सुरुवात करायची. म्हणजे परमात्मा ज्या वेळेला लपतो त्यावेळेला आपलं हे जग भासतं. आता मला एक सांगा, प्रगट ना लपला असे, कोण सांगतं? प्रगट बी ना आणि लपला बी ना, असं सांगा. परमात्मा आहे असं आपण म्हटलं, मानलं, आपण ब्रह्म आहे असं मानलं म्हणजे तो प्रकटला. आणि तो नाही असं म्हटलं, आपल्याला जर वाटलं असं की तो नाहीये म्हणजे तो लपलेला आहे. मग तो लपलेला आहे असं आपल्याला वाटणं, म्हणजे तो नाहीये असं वाटणं हे आपल्याला वाटणं झालं. पण तो नाही म्हटलं तरी तो सगळीकडे व्याप्त आहेच आहे ना. म्हणजे तो आहे, म्हणजे ना लपलाच आहे. म्हणजे आपल्याला तो आभास झाला की तो लपला म्हणून, किंवा तो नाहीये म्हणून, पण तो लपलेला आहे, पण आहे तो. बघा, तो इथं प्रगट ना लपला बी ना, प्रगटला बी नाही, लपला बी नाही ना. प्रगट झाला, हे झालं आपल्याला, आपल्यासाठी तुम्ही सांगितलं हे बरोबर. परंतु तो प्रगट बी झाला नाही, लपला बी नाही म्हटले ना. बरोबर. ना प्रगटे आणि ना लपे. त्याचं तो तुम्हाला दोन्ही निरूपण करत दिलं मी, नाही, कसा पण तो हे लपला. सगळे आपले भास. वा वा, मग हेच भास, हाच विषय आपण हा इथे घेतला. तो प्रगटला नाही, लपला नाही, तर मग कसं? आणि तो म्हणजे तो आहे तसाच आहे. आणि पुढे काय सांगितलं? न खोमता जो. खोमता शब्दाचा अर्थ सांगा बरं. विषयच नाही ना तो कोणाचा. वा वा, अजून? निर्विषय. दोन्ही वा, क्रिया अजून? विरहित. वा, अजून? दोन्ही क्रिया विरहित. दोन्ही क्रिया न करणारा. बरं, अजून? विषय नाही म्हणून तो दिसतही नाही, लपतही नाही ना. हा हा, पुढे अजून? विषय नाही, म्हणजे विषय नसलेला, पेय बी नाही,
आणि कमीपणा बी नाही, खोमता कमीपणा बी नाही, स्पर्श पण नाही. म्हणजे प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटाना लपला असे न खोमता जो. सांगा बरं ओवी पाठ झाली का? बघू हो बरं. हो. हा सांगा अशोक महाराज. झालं की आता सांगितलं की सर्व. आणि कोणतं? नाही नाही, ओवी सांगा, ओवी फक्त मला. फक्त ओवी सांगायची का? हो, फक्त ओवी सांगायची. एक मिनिट. हे बघा, ओवी ओवी कशी लक्षात धरायची. आता पहिली ओवी तर जवळजवळ सगळ्यांचीच पाठ झाली. आपल्याला नुसतं हे ऐकायचं नाही बरं का महाराज सगळे. प्रकटे तवतो न दिसे, हा लपे तवतो आभासे, हा प्रकट ना लपला असे न खोमता जो. हा. आता आपल्याला न पाहता म्हणायचा प्रयत्न करायचा, पाहायचं नाही. म्हणजे पहिली ओवी कशी झाली, स्वस्ती श्री वटेशू, स्वस्ती शब्द झाला, वटेशू शब्द झाला. जो लपुनी जगदा वासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. ही पाठ झाली का नाही सगळ्यांची? जवळजवळ सगळ्यांनी पाठ करायची. ओवी हे ऐकायचं नाही, हे लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा. नुसतं ऐकायचं नाही. आता इथं दुसरी ओवी कशी आहे, प्रगटे तव तव न दिसे. एक ध्यानात धरायचं, प्रगटे तव तव न दिसे. प्रगटला का? जेव्हा जेव्हा प्रगट होते तेव्हा तेव्हा दिसत नाही. आणि लपे तव तव आभासे. अहो कीर्तनात सुद्धा घेता येईल. कीर्तनातही बी प्रगटे तव तो न दिसे, लपे तव तो आभासे, प्रगटना लपला असे न खोमता जो. अहो जो प्रगटला नाही तो लपला असा कसं म्हणाय? प्रगटला तेव्हा तेव्हा हे जगतच दिसत नाही ना आपल्याला. हे आपल्याला कीर्तनात सुद्धा सांगता येतो विषय. प्रगट सांगा, प्रगटे तव तव न दिसे, हे ध्यानात धरायचं. आणि इथं हे बघा, एक लक्षात इथं दोन शब्द ध्यानात धरायचे दुसऱ्या ओळीमध्ये, प्रगटला आणि लपला. प्रगटला बी नाही आणि लपला बी नाही, आणि तो कमी पण घेत नाही. सांगा बरं, कोण न पाहतो कोणाच्या लक्षात राहिलं? मी सांगू का महाराज? हा सांगा रेश्माताई. प्रगटे तव तव न दिसे, हा लपे तव तव आभासे, वा. प्रगटे ना लपला असे हा न खोमता जो. हा बरोबर. प्रगटे न दिसे, लपे आभासे, आणि लपला ना आणि प्रगट बी ना, तो खोमत आहे. तो खोमता. लक्षात आलं आता? मग आज या ठिकाणी आपण ही ओवी पूर्ण झाली. उद्या तिसऱ्या ओवीला सुरुवात करूया. अर्थासहित जर लक्षात घेतलं ना महाराज, ओवी बरोबर लक्षात राहील. हा मग म्हणून नाही नाही, मग हे अर्थ स ओवी कधी ही प्रगट, प्रगटे न दिसे, लपे आभासे, प्रगट बी नाही आणि लपला बी नाही. म्हणजे प्रगट ना लपला असे आणि न कोमता जो. संपली. हे लक्षात, ह्या ओव्या पाठच ठेवायचा आपल्याला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. रमाकांत महाराज बोला. हाँ, आला नहीं गेला कैसा. हा हा आला नहीं गेला कैसा, येता जाता देखील कोणी. बरोबर आहे ना. कोणीच नाही ना. हॅलो. हस्त. हा बोला. हॅलो. बोला. बोला ना. तुम्ही बोलत राहा, आवाज येतो. जाऊ दे त्यांचा आता आवाज. बर, कुणाला शंका असली तर मला पाठ झाल्यावर विचारू शकता.